सुप्रभात मित्रांनो, पुण्यामधून साधारणतः 13 तासाचा रस्ता दाखवतोय इंदोर पर्यंत. पण तुम्ही काय पण म्हणा, पुण्यासारखी हिरवळ कुठे नाही. आताही बघा मस्त छान छान झाडं दिसतात. म्हणजे खरोखर हिरवळीबद्दल बोलतोय मी. फक्त ना पुण्यात आल्यावर मला एकाच गोष्टीवर राग येतो, ते म्हणजे ट्रॅफिक. हाही रस्ता एकदम एक नंबर आहे. नारायणगाव 35, नाशिक 170. ही पहिलीच राईड आहे एवढी मोठी गब्बरवर. या गाडीमध्ये बघा एक घोडा आहे आणि एक बैल आहे. तर एक घोडा आणि एक बैल असं छकड्याला लावतात आणि त्याची शर्यत घेतली जाते. आता मी नारायणगाव फाटा क्रॉस केलाय. लेफ्ट साईडला नारायणगाव गेलं. मित्रांनो, पुण्यावरनं मी आता निघालो होतो आणि नारायणगाव वगैरे सोडून पुढे आलो. आता संगमनेर येईल ना, तर संगमनेर येईल आता. आणि हे दादा मला वाटेल आता बराच वेळ फॉलो करत होते आणि 10 किलोमीटर फॉलो करत होते. तर त्यांचं केक शॉप आहे संगमनेरला. काय नाव आहे दादा? केक फॅक्टरी म्हणून आहे. ओके, अकोले. मग तुम्ही केक पेस्ट्री वगैरे सगळं बनवतो. थोडं अंतर आपल्याला कापायचंय, त्यामुळे मी त्या गडबडीतच गाडी पळवत असतो. थांबवलं नाही त्यांनी गाडी आणि बराच वेळ आम्ही अर्धा रस्ता तरी गप्पा मारल्या. फक्त मराठी युट्यूबर हे वाचल्यावर त्यांना अभिमान वाटला आणि मला त्यांनी थांबवलं.